नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघताय माझा चॅनेल अरुण गोडबोले आणि विचार तरंग आपली मालिका चालू आहे. त्यातला आज 42वा भाग. आपण आयुष्याच्या 4 पर्वांचा विचार करतोय आणि त्यामधलं 3रं पर्व निवृत्ती पर्व याविषयी काल मी एक भाग केला 41वा. आज 42वा भाग. त्याच पर्वाचा पुढचा भाग करतोय मी, निवृत्ती पर्व. याच काळामध्ये म्हणजे निवृत्तीनंतरच्या तुम्हाला आपल्या आर्थिक व्यवहारांची सुद्धा आवराआवर करायला लागते. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या बँकात खाती उघडली असतात, काही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, PPF असेल, पोस्टातली खाती असतील आणि इतके दिवस तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बँकेत जाऊन काम ते करत असाल. पण आता तुम्हाला या सगळ्याचा एकदा नीटनेटका आढावा घेतला पाहिजे आणि अनेक ठिकाणी बँकात जर खाती असली तर त्या प्रत्येक खात्याला आपण जॉईंट नाव लावलेलं आहे का? कारण आयुष्याचा आता भरोसा नाही अशी स्टेज हळूहळू आलेली आहे. मिळाली 60ला कोण जात नाही, भरपूर माणसं आयुर्वेदा वाढली आहे. पण तरीसुद्धा आपण इनकॅपॅसिट होऊ शकतो. बाहेर पडायला हळू आपल्याला कंटाळायला लागतो, नको वाटायला लागतं. तेव्हा जी आपली बँकिंग खाती असतील, पोस्टातली खाती असतील, ती सगळी किंवा पतसंस्थात खाती असतील, त्या सगळ्या खात्यांना आपण दुसऱ्याचं नाव लावलं आहे का? उद्या काय आपलं बरं वाईट झालं तर दुसऱ्याला ते अकाउंट ऑपरेट करता आलं पाहिजे, ही काळजी घेतली आहे का? हा एक भाग. दुसरा, त्या सर्व खात्यांना आपण नॉमिनेशन केलेलं आहे का? समजा जॉईंट अकाउंट आहे, आपण दोघंही जर नसलो तर पुढचं ते रक्कम मिळायला आपल्या वारसांना त्रास होता कामा नये, ही काळजी आपण घेतली पाहिजे. गुंतवणूक मार्गदर्शिका असे मी व्हिडिओची मालिकाच मी केली आहे. त्यामध्ये हा सगळा सविस्तर उहापोह आहे, पण आता हे थोडक्यात मी आपल्याला सांगतो. तिसरी गोष्ट, शेअर्सचं जे अकाउंट डीमॅट अकाउंट आहे त्यालाही नॉमिनेशन केलं आहे का पाहून घ्या. शिवाय अनेक शेअर्स तुम्ही घेतले असले तर त्याला म्हणतो की पोर्टफोलिओ त्याला म्हणतो आपण गुंतवणुकीला, तो स्ट्रीमलाईन करायचा प्रयत्न करा, ट्रिमिंग करा. फार फापड जरा किरकोळ असतील शेअर्स विकून टाका. आणि विशेषतः आपल्या नंतरच्या पिढीला त्यात इंटरेस्ट आहे का विचारा ना. असला तर ठीक आहे, नसला तर हळूहळू तो कमी करायचा हाही विचार करा. आणखीन एक महत्त्वाचा भाग असा की आपली नजर पहिली तेवढं लागलेली नाही अजूनही, पण केव्हा तरी लागणार आहे, हा विचार करून आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचं काय व्हावं, कशी आपण तरतूद करायला पाहिजे याचाही विचार करायला. मी खरं तर मला असं वाटतं की मृत्यूपत्र करायची वेळ 60 नाही किंवा 50 नंतर मृत्यूपत्र माणसाने केलं किंवा मृत्यू केव्हा सांगता येत नाही ना, तेव्हा साधारणपणे आपली बरी आर्थिक परिस्थिती आल्यानंतर मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे. आणि मृत्यूपत्र केल्यामुळे काय लवकर मृत्यू येत नाही असं काही नाही. खूप लवकर माणसं मृत्यूपत्र करून ठेवतात, दीर्घायुष्य जगतात. कारण नंतर जो त्रास होतो तो मी इन्कम टॅक्स कन्सल्टंट असल्यामुळे अनेकदा पाहिलेलं आहे. आपल्या पश्चात वारसांच्या लोकांच्यात भांडणं होतात, मुली हक्क मागतात, मुलं हक्क मागतात, किती असलं तरी पुरे पडत नाही, हल्ल्याची मनोवृत्ती आहे पुढच्या पिढीची. तेव्हा आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचं काय व्हावं हे लिहून ठेवायला पाहिजे. त्याला कायदेशीर स्वरूप द्यायचे, मृत्यूपत्र करायला पाहिजे. ते तज्ञ माणसाकडनं घासून पुसून घेतलं पाहिजे नीट करून. आणि शक्यतो रजिस्टरही करायला पाहिजे. रजिस्टर करायची सक्ती नाही आहे, पण केलेलं बरं. आणि हे मृत्यूपत्र करता आपल्या पश्चात आपल्या बायकोची किंवा पत्नीनं आपल्या पश्चात आपल्या नवऱ्याची आधी सगळ्यात काळजी घेतली पाहिजे. आता नवीन कायद्याप्रमाणे कुठल्याही पुरुषाच्या एकूण मालमत्तेमध्ये किंवा स्त्रीच्या सुद्धा मुलांना आणि मुलींना समान वाटा असतो. आणि मग तो वाटा तुम्ही बदलू शकता. कशामुळे? मृत्यूपत्र करून. स्वकष्टार्जित इस्टेटीच्या बाबतीत. पण जर वडिलांची इस्टेट असेल तर त्या हिश्श्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. सगळ्यांना तो सारख्या प्रमाणात हिस्से मिळतात. फक्त तुमचा हिस्सा का असेल त्याबद्दल तुम्ही आपली इच्छा व्यक्त करू शकता. पण ही माहिती घ्यायला पाहिजे. करू म्हणता म्हणता हे करायचं राहतं आणि नंतर वारसांच्यावरती फार अडचणीचे प्रसंग उभे राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्व गुंतवणुकीची नोंद करून ठेवली पाहिजे. तो सविस्तर व्हिडिओची मालिका मी केली आहे, इन्व्हेस्टमेंट डायरी अँड इन्व्हेस्टमेंट गायडन्स अँड डायरी म्हणून. तर ते आपण नोंद करून ठेवली पाहिजे. पोस्ट खातं म्हणा किंवा काही कंपन्या शेअर्स, बँकांचे डिपॉझिट्स म्हणा, त्याची जर कुठे नोंद नसली तर आपल्या वारसांना कधी तर माहिती होत नाही. असं म्हणतात की अनक्लेम्ड पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स किंवा अनक्लेम्ड लाईफ इन्शुरन्स अमाऊंट्स या प्रचंड शेकडो हजार कोटीच्या
रकमेमध्ये शिल्लक आहेत पडून, कारण त्याला क्लेमंटच कोणी मिळालं नाही, कोणी क्लेमच केलं नाही म्हणून, तेव्हा हे सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आपल्या सगळी मुलांचे मतं, आर्थिक परिस्थिती, विचार हे सारखं नसतं ना. सर्वच सज्जन्यास आपण घरी धरून चालता येत नाही. तेव्हा जोपर्यंत सर्वच माणसं आपले वारसदार किंवा आपली मुलं मुली धर्मराज प्रवृत्तीची नाही, तोपर्यंत कदाचित दुर्योधन प्रवृत्तीची असू शकतात, असं म्हणून ती तरतूद करून ठेवायला पाहिजे. कारण हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. कारण आपल्या एखादं अपत्य जर आर्थिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं कमजोर असेल तर त्यासाठी वेगळी तरतूद करून ठेवणं ही आपली पालक म्हणून किंवा आईवडील म्हणून जबाबदारी आहे. तर ही काळजी तुम्ही निश्चितपणे घेतली पाहिजे. अलीकडं अनेकदा एखाद्या व्यक्तीला, म्हणजे पती किंवा पत्नी यापैकी कोणाला तर एखादा दुर्धर आजारानं ग्रासलं जातं. तर समजा आपण आत्तापर्यंत मेडिकल इन्शुरन्स केलं नसलं तर आत्तासुद्धा सिनियर सिटीजनना करता येतं मेडिकल इन्शुरन्स. हप्ता जास्त बसतो म्हणून ते करून ठेवणं गरजेचं आहे. कारण आजकाल आजारपण आल्यानंतर त्या डॉक्टरी औषधी उपचाराचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च परवडणं मोठी अवघड गोष्ट झालेली आहे. गमतीनं असं म्हणतात ना की डॉक्टर्स डोंट अलाव यू टू डाय अँड देअर बिल्स डोंट अलाव यू टू लिव्ह. पण एक तरतूद आपण करून ठेवू शकतो आणि मेडिकल इन्शुरन्स हा चांगला पर्याय त्याला आहे. जसं लाईफ इन्शुरन्स म्हणतो की तुम्ही मेल्याशिवाय तुमच्या वारसांचा फायदा नाही. तुम्ही खूप दीर्घकाळ जगलात तर लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम म्हणजे तुमचं नुकसान आहे. म्हणजे आर्थिक गणित केलं पण ते आवश्यक आहे सेफ्टी म्हणून. तसंच मेडिकल इन्शुरन्स आहे. तर आत्तापर्यंत केल्यानंतर अजूनसुद्धा तुम्ही करू शकता, कधी थोडा जास्त प्रीमियम नसेल. आरोग्याच्या काळजी मी आपल्याला सांगितले, खूपदा त्या गोळ्या घेणं, त्यावेळी उपचार करणे आवश्यक असतं, ते टाळून उपयोग नाही. आणखीन एक भाग येतो. अनेकदा असं होतं की तुमचं आणि तुमच्या मुलांचं पटत नाही, वेगळं राहायची पाळी येऊ शकते. मानसिकदृष्ट्या विशेषतः त्या मुलांच्या आईला, म्हणजे महिला वर्गाला हे सहन करणं अवघड असतं. पण एक गोष्ट खरी आहे की रोज भांडण करण्यापेक्षा, कलह करण्यापेक्षा आनंदानं वेगळं राहावं, त्यात सुख आहे. तर तो विचार अशा परिस्थितीत तुम्ही करावा असं मला वाटतं. खूपदा एकाने जुळवून घेणं वाटतं तर सोपं नसतं, पण ते तुम्ही सोपं करू शकता. तुम्ही जर तुमच्या मनाला, विचारांना मुरड घातली की आता ह्या आपल्या मुलांच्या चालीनं आपल्याला थोडं चालायला पाहिजे आणि ही मुरड घालून तुम्ही वागायला लागला, थोडं जुळवून घेतलं तर सासवांचं सुनेबरोबर, वडिलांचं मुलाबरोबर पटू शकतं. पुढं अनेकदा असं होतं की आपली जी नातवंड असतात त्यांना आपण शिस्त लावून पाहतो आणि त्यांच्या आईवडिलांना ते आवडत नाही. तेव्हा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ती मुलं आपली नातवंड आहेत, त्यांनी त्यांना कसं वाढवायचं याची काळजी घ्यायला त्यांचे आईबाप सक्षम आहेत. आपण एकदा सांगून पाहावं, पण शेवटी अंतिम निर्णय त्यांचा आहे. त्यामध्ये आपण फार ढवळाढवळ करता कामा नये. खूपदा अशा गोष्टीचा आजी आजोबांना त्रास होतो की हे काय चाललंय, असं काय होईल, बिघडेल काय. पण शेवटी असं नाही की तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. तुमच्या मुलांच्या वरती तुम्ही निर्णय त्यांच्या लहानपणी घेतले असतील, पण आता त्यांच्यावरचे निर्णय त्यांची आईवडील घेतील. तो अधिकार त्यांचा हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो अधिकार जर तुम्ही तुमच्याकडे घ्यायचा प्रयत्न केला तर रोज वेगवेगळ्या वादविवादाला तुम्हाला तोंड द्यायला लागेल. शिवाय असंही होतं की काही वेळा हेही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जर तुम्ही 70च्या पुढे गेलात तर तुमची मुलंसुद्धा किंवा सुनासुद्धा 50च्या पुढे आले असतात. तुमच्या दीर्घ एक वर्षाच्या एखाद्या बेडरिडन त्या अंथरुणावर पडून राहायच्या आजारपणामध्ये त्यांनासुद्धा तुमची काळजी घेणं शक्य होत नाही फिजिकली, मनात असलं तरीसुद्धा. मनात नसलं तर प्रश्न नाही ना, घेणार नाहीत, पण मनात आहे पण तरी फिजिकली शक्य होत नाही. तर अशा वेळा जर ते विचार केला की एखादी नस ठेवावी आपल्या आईवडिलांच्या करता, तर त्याबद्दल कुरकुर न त्याचं स्वागत करायला पाहिजे. उलटं मुलंही करताय त्याचा आनंद मानला पाहिजे. खूप जण माझे मित्र मी बघितलं की काय रे माझं सुद्धा करत नाहीत, बाहेरच्या बाई आणून ठेवलं नाही, तो पुरुष येतो करायला. पण मान्य आहे ना, त्यांना होणार नाही ना. तेही काय तरुण 16 वर्षाचे आहेत का? साधं पलंगावर एखाद्या याला उठता बसता येत नाही तर त्याला पालतं करणं, उलटं करणं सोपं नाही आहे.
तेव्हा हाही आपण सगळा विचार करू. थोडक्यात काय, या निवृत्ती पर्वामध्ये आपल्या मनोभूमिकेमध्ये इष्टतो बदल करणं. आपण ड्रायव्हिंग सीटहून बाजूला आलेलो आहे, दुसरे लोक ड्राईव्ह करत आहेत, तेव्हा त्याला फार सूचना न करणं. अधून करायला हरकत नाही, पण सूचना केला तरी निर्णय त्याचा हे लक्षात ठेवणं. आणि त्याला फार सुरेख गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण दिले. मी काही ठिकाणी कुठे वापरच आहे की आपल्या झाडामध्ये, आपल्या घराच्या अंगणामध्ये एखादं जुनं झाड असावं, झाड उंच वाढलेलं असावं, त्याला वरनं घरात काय चाललंय सगळं दिसावं, पण ते दिसून त्यावर काही बोलावं ते तो बोलत नाही. वृक्ष, ते झाड काही बोलत नाही, काही सांगत नाही. तर त्या झाडासारखं तुम्ही तुमचं ज्येष्ठत्व किंवा वृद्धत्व जर गाळवलं की काय चाललंय बघावं, त्यात आनंद मानावा, क्वचित कधी अगदीच वाटलं तर चुकून थोडंसं सांगायचा प्रयत्न करावा, ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तरी आनंद मानावा. अशा तऱ्हेने जर तुम्ही तटस्थता अंगीकारलीत तर निश्चितपणे तुमचं म्हातारपण, ज्येष्ठत्व सुखाचं जाईल. 4 मित्र थोडं आहेत, गप्पांची मैफल रंगवावी, वाचन लेखन करावं, संगीत ऐकावं, आनंद येत असलं तर संगीत साधना करावी आणि सगळ्यांचं भलं चिंतित राहावं. असं जर तुम्ही मागलात तर तुमचं ज्येष्ठत्व आनंदी होईल आणि तुमचा कोणी पुढची पिढी कंटाळा करणार नाही. ही फार वाईट परिस्थिती असते की लोक तुमचीच मुलं, नातवंड काही आजोबांची कटकट आहे असं म्हणतात. या इतक्या दुर्दैवाचा भाग नाही. तर तशी वेळ येऊ नये याचा आपणच आजी आजोबांनी कसोशीनं प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा निश्चितपणे आपण याचा विचार करावा आणि आपला ज्येष्ठत्व, वृद्धत्व, 60+ काळ आनंदात घालवावं असं मला वाटतं. आज आपण हे निवृत्ती पर्व पूर्ण करूया. अंतिम पर्व आता पुढच्या भागामध्ये काय करू. तोपर्यंत नमस्कार.